जय महाराष्ट्र. मित्रहो, राज्यामध्ये आजही बरेच सारे असे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे की वर्ग 2च्या जमिनी आहेत. 2025 वर्षी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. त्या शेतकऱ्यांसाठी ज्यांची कुणाची वर्ग 2ची जमीन आहे आणि त्यांना वर्ग 1 मध्ये जर त्याचं तब्दिली करून घ्यायची असेल, तर त्यासाठी विशेष सवलत देण्यात आली होती आणि जी प्रक्रिया आहे ती जलद गतीने करण्याचा निर्णय घेतला होता. आता डिसेंबर 2025 पर्यंत त्याची मुदतवाढ होती, परंतु बरेच सारे अर्ज प्रलंबित असल्यामुळे ती मुदतवाढ वाढवून आता डिसेंबर 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. आता राज्यातील जे शेतकरी आहेत, ज्यांना कुणाला वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करायची असेल, तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, की नेमकं वर्ग 2 ची जमीन म्हणजे असते तरी काय? त्यावरती सरकारी प्रबंध काय लावलेले आहेत? रिस्ट्रिक्शन्स काय आहेत? कोणाकोणाला ही जमीन मिळते? त्याचा प्रकार काय असतो? आणि वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करण्यासाठी अर्जाची प्रक्रिया काय आहे? त्यासाठी जो नजराना लागतो, तो कितीसा लागतो आणि त्याची प्रक्रिया काय आणि किती वेळानंतर ते हस्तांतरित किंवा वर्ग 2चं वर्ग 1 मध्ये होऊ शकतं. त्याची सखोल चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांपर्यंत जाऊ द्या, ज्यांच्या कुणाकडं वर्ग 2 ची जमीन आहे आणि केवळ माहितीच्या अभावी त्यांना अद्यापही वर्ग 1 करता आलेलं नाहीये. त्यांनाही या माहितीचा फायदा होऊ द्या. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम पाहूया वर्ग 2 जमीन म्हणजे काय? भोगवाटेदार वर्ग 2 जमीन म्हणजे अशी जमीन जी की काही विशिष्ट अटीवरती आणि काही मर्यादित हक्कासह म्हणजे काही रिस्ट्रिक्शन्स सोबत खातेदाराला हस्तांतरित करण्यात येत आहे. मग यामध्ये रिस्ट्रिक्शन्स काय आहेत? तर तुम्हाला खरेदी विक्री करता येत नाहीये आणि अशा जमिनीला जर खरेदी विक्री करायची असेल किंवा पुढच्या पिढीला तुम्हाला तुमच्या नावावरती करायची असेल, तर तुम्हाला शासनाची म्हणजेच डिस्ट्रिक्ट कलेक्टरची, जिल्हा अधिकाऱ्याची विशिष्ट परवानगी लागते. त्यासाठी तुम्हाला त्याचा जी काही नजराना असणार आहे, तो नजरानाही भरावा लागतो. तर अशी जमीन म्हणजे ज्या जमिनीवरती खातेदार तर तुम्ही आहात, तुम्ही जमिनीचा फायदा घेतायत, ती जमीन वापरताय, शेतजमीन असेल किंवा राहतं घर असेल किंवा जागा असेल, गायरान असेल, परंतु त्याच्यावरती पूर्ण संपूर्ण नियंत्रण हे सरकारचं असतं. मग नेमकं ही जमीन मिळते तर कोणाला? तर ज्यांनी कोणी भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांच्यासाठी ही जमीन आहे. सोबतच जर तुम्ही वतनदार असाल तर तुम्हाला जमीन मिळते. सोबतच तुम्ही दलित किंवा आदिवासी विभागातून येत असाल तर तुम्हाला ही जमीन मिळते. जर तुमचं पुनर्वसन झालेलं असेल, काही गावांचं पुनर्वसन झालं, काही लोकांचं पुनर्वसन होतं, तर त्यामध्येही तुम्हाला जमीन मिळते. आणि जर तुम्ही सरकारी पट्टेदार असाल, तर यापैकी जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येत असाल, तर तुम्हाला अशा प्रकारची वर्ग 2 ची जमीन सरकारमार्फत. आता पाहूया नेमकं वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 कशी करायची. आता वर्ग 1 जमीन म्हणजे अशी जमीन जी की ज्यावरती तुमचा पूर्ण ताबा आहे, तुमचा पूर्ण मालकी हक्क आहे. तो तुम्ही खरेदी विक्री करू शकता किंवा तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही वारसा हक्कानेही पुढे देऊ शकता. मग हे करण्यासाठी कोणकोणत्या जमिनी पात्र आहेत, हेही तितकंच महत्त्वाचं आहे, की कोणत्या जमिनी आहेत ज्या की तुम्ही वर्ग 1 मध्ये करू शकता. प्रत्येक वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये होत नाहीये. ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्या खातेदाराला शासकीय अनुदान म्हणून जी जमीन मिळालेली आहे, ती एक. त्याच्यानंतर ज्यांचं पुनर्वसन करायचं असेल, काही नागरिकांसाठी पुनर्वसन केलं होतं, त्यांच्या कामासाठी दिलेली जमीन असेल, तर ती 2 आणि विशिष्ट अटीवरती म्हणजे काही काळासाठी किंवा काही अटीवरती जर जमीन दिली असेल, तर अशा 3 प्रकारच्या जमिनी आहेत, ज्याचं की वर्ग 2चं वर्ग 1 करता येईल. आता अर्ज कुठं करायचा आहे, तर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी असाल तर तहसीलदारला तुम्ही अर्ज करू शकता. जिल्ह्याच्या ठिकाणी असाल तर जिल्हाधिकाऱ्याकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर अर्ज करण्यासाठी कागदपत्र काय-काय लागतात, तर एक विहित नमुन्याचा अर्ज तुम्हाला तहसील ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिसला मिळतो. तो अर्ज तुम्हाला भरायचा आहे. सोबतच तुम्हाला 7/12 लागणार आहे आणि जर शक्य असेल तर फेरफार मागच्या 50-60 वर्षाचा जो काही असेल खरेदी विक्रीचा, तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते ऑप्शनल आहे. सोबतच आदेशपत्र म्हणजे ज्या आदेशावरती तुम्हाला ही जमीन हस्तांतरित करण्यात आली होती सरकारमार्फत, त्याचं आदेशपत्र असणं गरजेचं आहे. असेल तर ठीक आहे, नसेल तर चालतं. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड लागणार आहे. जे खातेदार आहे त्याचं आधार कार्ड, त्याच्यानंतर त्याचं रहिवासी आणि इतके काय ते के-वाय-सी कागदपत्र सोबतच एक प्रतिज्ञापत्र जर गरज असेल तर इतक्या कागदपत्रावरती तुम्ही हे अर्ज तहसील ऑफिस किंवा कलेक्टर जिल्हा अधिकाऱ्याच्या ऑफिसवरती करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे त्याला लागणारा नजराना किती आहे. आता हा नजराना सांगायचा झाला तर 15% पासून ते 75% पर्यंतची याची रेंज आहे. आता हे डिपेंड कशावरती करतं, की जमिनीचा प्रकार काय आहे. म्हणजे उपजाऊ जमीन आहे, बंजर जमीन आहे, त्याचा कुठल्या प्रकारचा म्हणजे एम-आय-डी-सीची जमीन आहे, तो प्रकार कुठला आहे, त्याचा वापर कशासाठी केला जातोय, म्हणजे शेतीसाठी वापर आहे, पडीक आहे, तेही त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि त्याच्यानंतर त्या कुठल्या स्थानावरची जमीन आहे, म्हणजे तुम्ही शहरी भागातली आहे, ग्रामीण भागातली आहे, या सगळ्या गोष्टींना अनुसरून त्याचं जे काही नजराना आहे, तो नजराना 15% ते 75% ही केला जातो. आता तुम्ही जर हाऊसिंग सोसायटीज असतील तर त्याचा नजराना जास्तीत जास्त 60% पर्यंत जातो. त्याच्या पलीकडचं आणखीन काही व्यापार किंवा व्यवसायासाठी वापरलेली जमीन असेल तर त्याचा नजराना 60% पेक्षाही जास्त जाऊ शकतो. तर इतकं बाजारभावाच्या मूल्यांकनांच्या अनुसार तुम्हाला 15 ते 75%चा नजराना तुम्हाला जिल्हाधिकाऱ्याला भरावा लागणार आहे. तो नजराना भरल्यानंतर
डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकाऱ्यामार्फत जमिनीची तपासणी होते आणि त्याची तपासणी झाल्यानंतरच मग योग्य ते फेरफार केला जातो आणि खातेदाराच्या नावावरती फेरफार करून ती जमीन ही हस्तांतरित केली जाते. तर ही होती माहिती नेमकं जे वर्ग 2 ची जमीन काय असते, ती वर्ग 1 मध्ये करण्यासाठी काय-काय करावं लागतं, त्यासाठी कागदपत्र काय आहेत, अर्ज कसा कुठं करायचा आहे आणि नजराना किती लागतो आणि वेळ किती लागू शकतो. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. परत तीच विनंती आहे, हा माहिती त्या शेतकरी मित्रांसोबत पाठवा ज्यांची वर्ग 2 ची जमीन आहे आणि त्यांना 30 डिसेंबरच्या आत या योजनेचा, सरकारी योजनेचा फायदा घेण्यास